ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन, ब्लोटिंग आणि त्याच्यासाठी तुम्ही घेताय अँटासिड. हे विशस सायकल तुमच्या बाबतीत सुरूच आहे का? तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्हाला हे त्रास कशामुळे होत आहेत? त्याचं रूट कॉज काय असू शकेल? चुकीच्या आहाराच्या सवयी म्हणजेच अवेळी खाणं, भूक लागली असताना ती मारणं आणि अचानक भूक लागल्यानंतर समोर येईल ते खाणं, मग ते चहा बिस्किट असेल किंवा वडापाव असेल. त्याच्यामध्ये न्यूट्रिशनचा कोणताही विचार आपण करत नाही. तुम्हाला काही मिनरल्सची कमतरता आहे का? B12 कमी पडतंय का? आयर्न कमी पडतंय का? मॅग्नेशियम कमी पडतंय का? ह्याचा कुठलाही विचार न करता समोर येईल ते जेवण करणं, रोज जेवणाच्या वेगवेगळ्या वेळा असणं, यामुळे काय होतं, आपली जी डायजेस्टिव्ह फायर आहे किंवा आपलं अन्न पचवणारा जो अग्नी आहे त्याची समानता बिघडते किंवा त्याच्यामध्ये दोष निर्माण होतो. त्यामुळे आपल्या शरीरात एन्झाईम्स किंवा अन्न पचवणारी जी यंत्रणा आहे ती सुद्धा व्यवस्थित काम करत नाही. ह्या सगळ्यामधून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला योग्य वेळेला योग्य आहार घेणं आणि न्यूट्रिशियस फूड घेणं हाच त्याच्यावरचा करेक्ट उपाय आहे.